नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 2 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मित्रांनो जी सध्याला आपली ग्रुप सी ची पदभरती सुरू आहे, ज्यामध्ये तलाठी म्हणजेच मित्रांनो ग्रामविकास अधिकारी व त्यासोबतच इतर पदांसाठी जे काही लिपिक टंकलेखकची पदे आहेत त्यासाठी सुरू असलेली पदभरती मित्रांनो, त्यासाठी आपण परिशिष्टातून सर्व काही अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत, ज्यामध्ये PYQ प्लस एक्सपेक्टेड असे दोन्ही यामध्ये कंबाईन स्वरूपाचे आपण प्रश्न कव्हर करत आहोत. जर मित्रांनो तुम्ही तलाठी पदभरती याकरता जर अर्ज केलेला असेल तर आपल्या प्रत्येक व्हिडिओ अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची देखील लिंक दिलेली आहे, ते देखील जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी आपण सर्व काही अप टू डेट माहिती व महत्त्वपूर्ण PDF तुम्हाला आपण उपलब्ध करून देत असतो. व बरेच विद्यार्थी जे आहे जे की जो MPSCचा नवा फॉर्मॅट आलेला आहे त्यानुसार जे आहे त्यांना टेस्ट सिरीजची खूप डिमांड होती. तर मित्रांनो आपण आपल्या ॲपमध्ये टेस्ट सिरीज देखील मित्रांनो रिलीज केलेल्या आहेत, जे की तुम्ही त्या ठिकाणी ॲपमध्ये जाऊन आपल्या टेस्ट सिरीजच्या सेक्शनमध्ये जाऊन संपूर्ण टेस्ट देखील तुम्ही सोडवू शकता. आणि मित्रांनो जो फॉर्मॅट आहे ग्रुप सीचा, ज्यामध्ये प्री आणि मेन्स त्या प्रकारे सेम तुम्हाला तलाठी पदभरतीमध्ये देखील आता त्या प्रकारचा जो काही फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळणारा आहे. त्यामुळे आपला प्रत्येक व्हिडिओ जर तुम्ही तलाठीसाठी अप्लाय केला असेल त्यासाठीही फायदेशीर आहे, पण तुम्ही जर इतर पदांसाठी अर्ज केला असाल तर त्यासाठी देखील मित्रांनो तुम्हाला हा पेपर जो की इम्पॉर्टंट असणारा आहे. त्यामुळे काळजीपूर्वक पाहत चला. तर आपण आज विषय जो आहे जो की गणित व बुद्धिमत्ताचा आहे, जे काही बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित हा विषय जो की अतिशय अवघड वाटतो, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला संपूर्ण काही समजावून सांगितलेलं आहे. यामध्ये मी तुम्हाला काही शॉर्ट ट्रिक देखील सांगितलेल्या आहेत आणि मित्रांनो परिपूर्ण मी प्रयत्न केलेला आहे की हा संपूर्ण व्हिडिओ शॉर्ट ट्रिकच्याच माध्यमातून परिपूर्ण व्हावा. तर आजचा व्हिडिओ आपण सुरू करू आणि पाहू आपण काही या व्हिडिओमधले अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला पहा प्रश्न क्रमांक पहिला, जो की आकृतीवर आधारित आहे आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो की 100% तुम्हाला आकृतीवर आधारित हा प्रश्न येणारा म्हणजे येणाराच असेल परीक्षामध्ये. तर प्रश्न काय म्हणतो पहा, जर तिन्ही आकृत्यांमध्ये एकाच नियमाचं पालन केले असेल तर प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. तर जो क्वेश्चन मार्क आहे कुठे आहे, तर या ठिकाणी आहे क्वेश्चन मार्क. तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये जे की कोणती संख्या येणारी असेल जे की या पर्यायामार्फत. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 100% मित्रांनो फिक्स स्वरूपामध्ये जे की पाहायला मिळतात. तर असे प्रश्न कसे सोडवावे, तर यामध्ये नेमकं काय लॉजिक वापरायचा असतो हे मी तुम्हाला क्लिअरली स्पष्टपणे सांगतो. तर या प्रश्नामध्ये मित्रांनो मुख्यतः तर बेरीज होत असते किंवा गुणाकार होत असतो किंवा भागाकार, हे तीनच जे आहे थोडक्यामध्ये जे की यामध्ये होत असतं. तर प्रथमतः आपल्याला यामध्ये पहा जे वरील दोन संख्या आहेत यापासून आपल्याला ही संख्या शोधायची असते. जर समजा या दोन संख्यापासून ही संख्या आपल्याला मिळत असेल तर तोच नियम या प्रकारामध्ये देखील बसतो का हे आपल्याला कन्फर्म करणं असतं. जर समजा आपण या ठिकाणी जी प्रक्रिया अप्लाय केलेली आहे तीच यामध्ये जर आपल्याला फिक्स प्रमाणात दिसत असेल तर तिसऱ्यामध्ये देखील आपल्याला तीच जी काही पद्धत आहे जे काही नियम आहे तो आपल्याला यामध्ये लागू लागतो. तर पहा यामध्ये सुरुवातीला जो नियम दिलेला आहे यामध्ये काय म्हणतो पहा की आपण सुरुवातीला यामध्ये जे आहे जे की यांची बेरीज करून आपण जे आहे यामध्ये यांचा भागाकार करण्याचा प्रयत्न करू. तर पहा सुरुवातीला आपण 38 + 25 38 प्लस आपण 25 जर केलं तर किती होतं, तर 38 + 25 या ठिकाणी पहा जे की 63 ही जी आहे आपल्याला संख्या मिळते. तर 63 ही संख्या मिळते. तर 63 सोबत अशी कोणती काही आपल्याला क्रिया केल्यानंतर आपल्याला जे आहे पुढील म्हणजेच की 9 ही संख्या मिळेल. तर पहा या ठिकाणी 63ला जर आपण 7 ने डिवाइड केलं, 63ला आपण 7 ने डिवाइड केलं तर आपल्याला 9 मिळते का, तर हो. तर या ठिकाणी पहा जे काही 7 9 63 या प्रकारे जो की याचा पूर्णपणे भाग जातो. म्हणजेच काय, तर 9 ही जी संख्या आहे ती आपल्याला या ठिकाणी थोडक्यात मिळालेली आहे. तर पुढची संख्या आपण या ठिकाणी पाहू. पुढचा आपण जो या ठिकाणी जो सर्कल दिलेला आहे यामधली संख्या आपण घेऊन हीच पद्धत त्यामध्ये आपण अप्लाय करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी पहा जे काही दुसरी पद्धत आहे, जे काही दुसरी या ठिकाणी जे होल सर्कल आहे त्यामधली आपण संख्या घेऊ, ज्यामध्ये 89 प्लस या ठिकाणी जे काही 16 ही जी आहे आपल्याला या ठिकाणी संख्या दिलेली आहे. तर यामध्ये पहा जर 89 प्लस आपण जर 16 केलं तर किती येतं, तर याची दोघांची बेरीज केल्यानंतर जे की 100 आणि 105 ही जी आहे आपल्याला जी की संख्या या ठिकाणी मिळते. तर या ठिकाणी पहा 105ला आपल्याला आता कितीने डिवाइड करायचं आहे, जे की 7 ने डिवाइड करायचं आहे. म्हणजे काय, तर 7 ने आपल्याला भाग द्यायचा आहे. तर पहा या ठिकाणी पाहिलं तर 15 7 105 या ठिकाणी आपल्याला जे की 15 ही जी आहे जी की संख्या मिळालेली आहे. म्हणजेच काय, तर हा जो नियम आहे जो की यामध्ये हा लागू लागत आहे. पहिलं काय, बेरीज, पुन्हा त्यानंतर समान संख्येने त्याचा भाग देखील पडत आहे. तर सेम आपल्याला रूल जो आहे जो की या थर्ड सर्कलमध्ये देखील अप्लाय करायचा आहे. तर या ठिकाणी पहा दिलेल्या संख्या कोणकोणत्या आहेत या ठिकाणी, तर दिलेली संख्या आहे 59 आणि प्लस या ठिकाणी दुसरी संख्या आहे 18.
59 अधिक आपण 18 जर केलं तर किती होतं, 59 प्लस 18 केल्यानंतर जे की 77 एवढी जी आहे आपल्याला संख्या मिळते. मग 77ला आपल्याला कितीने भाग द्यायचा आहे, तर 7ने भाग द्यायचं आहे. तर 11 7 77 म्हणजेच काय, तर या ठिकाणी 11 ही जी कंप्लीट या ठिकाणी संख्या येणारी असेल. जो या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे या ठिकाणी, जो की 11 ही जी संख्या येणारी असेल, तर 11 हे आपल्याला पर्याय कितीमध्ये दिसतं, तर जे की पर्याय नंबर यामध्ये जे की आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय, याचं उत्तर काय येणार असेल, जे की पर्याय नंबर या ठिकाणी हे जे आहे जे की उत्तर जे आहे ते येणारं असेल. तर अशा मित्रांनो तुम्हाला पद्धतीनं या प्रकारचे प्रश्न जे की सोडवायचे असतात. परीक्षेमध्ये तुम्हाला सर्कल असू शकतो किंवा ट्रायंगल असू शकतो, त्रिकोणा स्वरूपामध्ये देखील असे मिसिंग तुम्हाला नंबर शोधायला सांगतात. तर अशा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, जे की अशा प्रश्नांची जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला यासाठी फायदेशीर असते मित्रांनो. कारण का प्रॅक्टिसमधून आपण अशा प्रश्नांमध्ये परफेक्ट होत असतो आणि त्यानंतर आपण परीक्षेमध्ये अशा प्रकारे प्रश्न जे की इझिली स्वरूपामध्ये सोडवू शकतो. तर हा एक PYQ क्वेश्चन्स होता आणि परीक्षेमध्ये तुम्हाला हमखास असे प्रश्न विचारतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण पाहू, जो की पुढील दुसरा प्रश्न या ठिकाणी काय म्हणतो पहा. दुसरा, पुढील दिलेल्या संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या योग्य शब्द भरा. तर या ठिकाणी पहा, काय आपल्याला संख्याचा या ठिकाणी क्रम दिलेला आहे 26 50 82. त्यानंतर जो की क्वेश्चन मार्क आपल्याला जो की या ठिकाणी दिलेला आहे. तर या प्रकारच्या प्रश्नांमध्ये सोडावा करते वेळेस आपल्याला एक बाब लक्षात ठेवायची आहे, की जो दिलेल्या संख्याचा जो काही क्रम आहे तो कोणत्या प्रकारचा आहे हे आपल्याला पाहणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर क्रम कसा दिलेला आहे मित्रांनो आपल्याला, जो क्रम आहे तो या ठिकाणी पहा कसा आहे, तर तो आहे 26 50 82 या प्रकारचा जो की आपल्याला या ठिकाणी थोडक्यामध्ये हा क्रम जो आहे तो दिलेला आहे. तर यामध्ये आपण एक संख्या आपण ऑब्झर्व करू शकता, जे की 26 50 82. तर 26 50 82 यामध्ये कोणत्या ना कोणत्या संख्येशी याचा संबंध जो की जुळत आहे. जर आपण या ठिकाणी पहा 26ला पाहिलं तर 26च्या मागली संख्या कोणती आहे, जे की 25 ही जी संख्या या ठिकाणी येणारी आहे. तर 25 हे काय आहे, जे की 25 या ठिकाणी पाहिलं तर जे की 5चा स्क्वेअर म्हणजे की 5 5 25 या ठिकाणी हे येणारं असेल. आणि समजा आपण यामध्ये 1 मिसळला तर किती होतं, जे की या ठिकाणी पहा 25 प्लस 1 म्हणजेच काय, तर 26 हे जी आहे संख्या आपल्याला मिळत आहे, जी की पुढची संख्या या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. तर सेम या प्रकारेच पाहू आपण, जे काही 50 आहे तर 50च्या मागली एक संख्या कोणती आहे, 50च्या मागली जी की एक संख्या आपण यामध्ये काढलं तर 49 ही होणार असेल. तर 49 हे 7चा स्क्वेअर म्हणजे की 7 7 या ठिकाणी 49. तर यामध्ये आपण प्लस 1 जर मिळवलं तर थोडक्यात पहा 49 प्लस 1 म्हणजेच की 50 ही जी की पुढची संख्या आपल्याला जे की मिळालेली आहे. तर 82 मध्ये पहा, तर 82 मध्ये आपण त्याच प्रकारे आपण करू. तर 82 या ठिकाणी दिलेलं आहे. तर 82 पहा हे यामधून आपण जर 1 मायनस केला तर किती येतं 81. 81 हे कशाचं आहे, तर 9 9 9 81 प्लस आपण त्यामध्ये 1 जर आपण मिसळला तर किती होतं पहा या ठिकाणी, जे काही 81 प्लस 1 म्हणजेच किती, जे की 82 ही जी की संख्या आपल्याला पुढली संख्या मिळत आहे. पण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक क्रम तयार होत आहे. कोणता क्रम आहे तर 5 7 आणि 9 असा जो की याचा एक क्रम जो की तयार होत आहे, जो की विषम संख्याचा हा क्रम आहे. तर 5च्या नंतरची विषम संख्या 7 आहे, 7च्या नंतरची 9 आहे. तर 9च्या नंतरची विषम संख्या कोणती असणारी असेल तर ती आहे 11 ही जी आहे जी की पुढची विषम संख्या आहे. तर हा नियम 11 साठी देखील लागू लागतो का हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार असेल. आपण 11चा स्क्वेअर केला तर 11चा स्क्वेअर प्लस 1 जर या ठिकाणी केलं, जे की ह्या पद्धतीने आपण मांडत आहोत त्या पद्धतीनेच. तर या ठिकाणी पहा 11 11 किती होतात 121 प्लस या ठिकाणी एक आपण तो मांडू तर किती होतात 122. तर 122 हे आपल्याला आपल्या पर्यायामध्ये पाहायला मिळतं का, तर हो या ठिकाणी पर्याय नंबर अ मध्ये आपल्याला जे की हे जे आहे पर्याय पाहायला मिळतं, जे की 122 म्हणजेच काय उत्तर होणार असेल याचं पर्याय नंबर अ या ठिकाणी जे की याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जे आहे ते विचारले जातात आणि तुम्हाला अशा प्रकारे जे आहे त्याचा सोडावा करायचा आहे. काही ना काही कॉमन लॉजिक त्यामध्ये दिलेला असतो, फक्त आपल्याला काळजीपूर्वक तो लॉजिक शोधायचा असतो आणि त्याचं उत्तर जे आहे ते सोडवावं लागतं. तुम्ही अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी प्रॅक्टिस रेग्युलरली करत चला, नक्की तुम्हाला मित्रांनो यामध्ये यश मिळणार असेल. आणि प्रॅक्टिससाठी आपली एकमेव मित्रांनो टेस्ट सिरीजची बॅच, जे की आपण तुम्हाला परिपूर्ण स्पष्टीकरणासोबत आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये समजून त्यामध्ये सर्व काही सांगितलेलं आहे. ज्यांना ही तलाठी भरती क्रॅक करायची आहे त्याने लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या मित्रांनो. तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी उपयोगी ती पडणारी एकमेव बॅच आहे. त्यानंतरचा आपण पाहू पुढचा प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी काय म्हणतो,
जर पेन बरोबर 70 तर बुक बरोबर 86 असेल तर डस्टर किती? तर डस्टर या ठिकाणी जे काही या ठिकाणचा जो काही संख्याक्रम आहे तो आपल्याला या ठिकाणी थोडक्यामध्ये सोडवायचा आहे. तर हे देखील प्रश्न IMP स्वरूपाचाच प्रश्न आहे, कारण का परीक्षेमध्ये तुम्हाला असे देखील प्रश्न जे आहे ते विचारले जातात मित्रांनो. तर यामध्ये तुम्हाला प्रथमतः इंग्रजी वर्णमालेतील जे काही अक्षरांचा अनुक्रम आहे तो तुम्हाला तोंडपाठ असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच काय, तर एला बरोबर 1 येतं, बीला 2 येतं, अशा प्रकारे ही जी अनुक्रमिका आहे ज्यामध्ये इंग्रजी वर्णमालेची ते तुम्हाला तोंडपाठ असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. A to Z पर्यंत जेवढे काही 26 अल्फाबेट आहेत 26च्या 26 अल्फाबेट तुम्हाला तोंडपाठ असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर तुम्ही असे प्रश्न सोडवू शकता. तर यामध्ये पहा, पेनला किती दिलेलं आहे, तर पेनला दिलेलं आहे 70. त्यानंतर बुकला किती दिलेलं आहे, बुकला दिलेलं आहे जे की 86 आणि आपल्याला शोधायला काय सांगितलेलं आहे, तर ते आहे डस्टर. हे जे आहे आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी त्या ठिकाणी मी क्वेश्चन मार्क मारतो. तर या ठिकाणी पहा, सुरुवातीला आपण जे आहे पेनचं शोधू, त्यानंतर आपल्याला बुकचं शोधायचं आहे, त्यानंतर डस्टर हे आपल्याला ऑटोमॅटिक मिळणारं असेल. तर पेनला पहा, जर आपण अल्फाबेटिकल नंबरनुसार गेलं तर पेनमधला जो पहिला पी आहे, पी साठी कोणता क्रम आहे, जो की कोणती संख्या येते, तर जे की 16, कारण का तो 16व्या क्रमांकाचा आहे. ईला किती येतं, ईला 5, कारण का तो 5व्या क्रमांकाचा आहे. एनला किती येतं, तर एनला जे की 14 हे जे आहे या ठिकाणी जे की मिळतं. तर या सर्वांची आपण जर बेरीज केलं तर या ठिकाणी कोणती संख्या मिळते पहा, 14 आणि 5 या ठिकाणी किती 21, त्यानंतर 14 म्हणजे किती होतात, तर 35 ही जी आहे जी की संख्या आपल्याला या ठिकाणी मिळते. परंतु बराबरीमध्ये किती दिलेलं आहे, जे की 70 हे आपल्याला दिलेलं आहे. मग ही संख्या मिळत नाही का, तर थोडा वेट करा. तर या ठिकाणी 35ला जर आपण या ठिकाणी 2ला गुणलं तर किती होतात, 35 दोन्ही जे की 70 या ठिकाणी जे की आपल्याला मिळते. म्हणजेच काय, दिलेल्या अनुक्रमिकांची बेरीज करून आपल्याला त्याला 2ने जे आहे थोडक्यामध्ये जो की गुणाकार या ठिकाणी करायचा आहे, तर जी की पुढची संख्या मिळत आहे. तर सेम आपण फॉर्म्युला आपल्या बुकसाठी वापरू. बुकसाठी देखील तो फॉर्म्युला लागू लागतो का, तर या ठिकाणी बी साठी कोणतं अक्षर आहे, तर 2 आहे. त्यानंतर या ठिकाणी ओ साठी किती आहे, तर ओ साठी जे की 15 या ठिकाणी येणार असेल. परत ओ आहे, परत 15, के आहे, मग किती येईल, तर 11. तर या सर्वांची आपण सुरुवातीला काय करू, तर बेरीज करू. या सर्वांची आपण बेरीज करू, त्यानंतर मग आपण त्याला 2ने गुणू. तर 15 दोन्ही किती होतात, तर 30. 30 आणि 2 या ठिकाणी किती जे काही 32 होणारे असतील. 30 आणि 2 या ठिकाणी 32 प्लस या ठिकाणी 11. तर 32 प्लस 11 किती होतात, तर 43 या ठिकाणी होणारे असतील. तर 43 हे आपल्याला मिळालं. तर 43ला आपण कितीनं गुणायचं आहे, तर 2 गुणायचं आहे. 43 गुणिले 2 आपण जर केलं तर किती होतात, तर या ठिकाणी 86. तर 86 या ठिकाणी आहे का, तर हो. तर 86 या ठिकाणी आपल्याला जे की मिळालेलं आहे. तर 86 हे मिळालेलं आहे. मग सेम आपल्याला फॉर्म्युला डस्टरसाठी यूज करायचा आहे. तर डस्टरची जी स्पेलिंग आहे त्याप्रमाणे डी साठी किती येईल, तर 4 हे येणार असेल. यू साठी किती येईल, 21 येणार असेल. एस साठी किती येईल, 19 येणार असेल. टी साठी किती येईल, 20 येणार असेल. त्यानंतर ई आहे, ई साठी किती येतं, 5 येणार असेल. आणि आर साठी किती येईल, तर जे की 18 हे जे आहे ते येणार असेल. मग काय, आता या सर्व अंकाची आपण या ठिकाणी बेरीज करून घेऊ. तर 4 प्लस या ठिकाणी 21 प्लस 19 प्लस 20 प्लस 5 प्लस या ठिकाणी जे की 18. तर या सर्वांची आपण बेरीज केलं तर किती येतात पहा, या ठिकाणी 4 21 19 20 5 18. तर या ठिकाणी याची बेरीज जे की 87 एवढी आपल्याला मिळते. तर 87 आपल्याला यांची बेरीज मिळालेली आहे. मग काय करायचं आहे, आपल्याला याच्यासोबत 2ने गुणाकार करायचा आहे. 87 गुणिले जे की 2. तर 87 गुणिले 2 किती येतात, जे की 174 हे जे आहे या ठिकाणी मिळणार असेल. तर डस्टरसाठी काय येणार असेल, जे की 174, जे की आपल्याला पर्याय नंबर अ मध्ये याचं उत्तर जे की पाहायला मिळणार असेल मित्रांनो. तर सेम अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला मित्रांनो परीक्षेमध्ये येत असतात आणि तुम्हाला सोडवा करता वेळेस अशा प्रकारचे वेगवेगळे नियम, वेगवेगळे फॉर्म्युले तुम्हाला त्या ठिकाणी यूज करावे लागणार असतात. परंतु हे रिझनिंग कॉन्सेप्टचे क्वेश्चन अतिशय सोपे असतात मित्रांनो, कारण का तुम्हाला पाहता क्षणी सोडवता येतात. जो मी तुम्हाला या ठिकाणी नियम सांगत आहे तो फक्त काळजीपूर्वक तुम्ही लक्षात ठेवून घ्या. 100% परीक्षेमध्ये तुम्हाला ह्याचा मित्रांनो फायदा म्हणजे होणारा आणि होणारा असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या MPSC तलाठी पद भरती 2026च्या परिपूर्ण तयारीसाठी आपली स्पेशली मित्रांनो प्रीमियम टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही जॉईन केला नसाल तर वेळ न वाया घालवता मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून टेस्ट सिरीजच्या सेक्शनमध्ये जाऊन संपूर्ण आपली ही टेस्ट सिरीजची मित्रांनो बॅच जॉईन करून घ्या. कारण का यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे तुम्हाला इतरत्र महागड्या क्लासेसमध्ये मिळत नाही ते आपण सर्व काही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला PYQ क्वेश्चन पेपर व त्यासोबत मित्रांनो जे काही एक्सपेक्टेड स्वरूपाचे क्वेश्चन पेपर आहे ते आपण यामध्ये तुम्हाला इन्क्लूड करून दिलेले आहेत. व त्यासोबतच जो MPSCचा नवीन पॅटर्न आहे त्यावर
आधारित तुम्हाला संपूर्ण काय मित्रांनो आपण क्वेश्चन पेपर्स बनवून दिलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला सब्जेक्टिव्ह प्लस फुल लेंथी स्वरूपाचे असे दोन्ही काय मित्रांनो टेस्ट सिरीजचे सर्व काही टेस्ट मिळणारे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला फुल लेंथीद्वारे जो काही खऱ्याखुरा पेपरचा अनुभव या ठिकाणी मिळणार आहे. तर सब्जेक्टिव्ह मध्ये जर तुमचा एखादा सब्जेक्ट वीक असेल, ज्यामध्ये तुम्हाला वाटते की माझा स्कोर जाऊ शकतो, तर मित्रांनो तुम्ही आपल्या या टेस्ट सिरीज मार्फत तुम्ही तो सब्जेक्टवर संपूर्ण काही पकड तुम्ही बनवू शकता. त्यासोबत बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहे जे की परीक्षामध्ये जो काही पेपर फॉर्मॅटचा टायमिंग आहे त्यामध्ये देखील टायमिंगमध्ये पेपर सोडणं अवघड होतं, तर मित्रांनो तुम्ही आपल्या या पेपर फॉर्मॅटच्या प्रॅक्टिसद्वारे तुम्ही संपूर्ण काही तुमचा जो टाइम बाउंड आहे तो तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण काही कव्हर करू शकता. सविस्तर अनालिसिस आपण यामध्ये जे काही PYQ क्वेश्चन पेपर होते त्यासोबत एक्सपेक्टेडचा आपण यामध्ये करून दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला पुढील पेपरचा अंदाज हा सहजरित्या मित्रांनो जो की वर्तव्य येणाऱ्या असतील. आणि अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत, यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची अटेम्प्ट आपण रिक्वायरमेंट ठेवलेली नाही, तर तुम्ही यामध्ये अनलिमिटेड अटेम्प्ट तुम्ही जे आहे ते सोडवू शकता. व त्यासोबतच मित्रांनो जेवढे काही आपले यूट्यूब सिरीजचे किंवा यूट्यूब क्लासेसचे PDF आहेत, ईबुक्स आहेत, नोट्स आहेत, ते संपूर्ण तुम्हाला या बॅचमध्ये मित्रांनो आपण मोफतमध्ये उपलब्ध करून देणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही जॉईन केलं नाही त्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो सध्याची डिस्काउंट प्राइस जी आपली 499 ची आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्ही लवकर या जॉईन करून घ्या. अन्यथा त्यानंतर मित्रांनो जे काही 99 ची प्राइस आहे, जी की मित्रांनो जी की आपली प्रीमियमची बॅच असते त्याप्रमाणे आपण मित्रांनो सुरू करणार आहोत. तर सध्याला डिस्काउंट ऑफर असल्यामुळे 499 मध्ये लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या आणि मित्रांनो चांगल्या उत्तम तयारीला लागा. मित्रांनो विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच इन्स्टॉल केली नसेल मित्रांनो, तुम्ही वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच आपली टेस्ट सिरीजची बॅच इन्स्टॉल करून घ्या. त्यामुळे तुम्हाला परिपूर्ण आपण तलाठीसाठी व त्यासोबतच लिपिक टंकलेखीसाठी तुम्ही अर्ज केला असेल तर त्या सर्वांसाठी मित्रांनो ती आपली बॅच ही कायमस्वरूपी मदतगार ठरणारी असेल, ज्यामुळे तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 हे सर्व काही तुम्हाला त्यामध्ये फायदेशीर ठरणारे असेल. तुम्ही कितीही महागडे कोचिंग क्लासेस लावले तरी मित्रांनो जोपर्यंत तुम्ही परिपूर्ण त्या अभ्यासक्रमाच्या फॉर्मॅटनुसार जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला यश मिळवणं जे की कठीण जात असतं. त्यामुळे आपली एकमेव अशी बॅच आहे जी की ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण आपण A to Z मित्रांनो याचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहोत, ज्यामुळे तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम हा कव्हर होणारा असेल. ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि बॅच इनरोल करून घ्या मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न चौथा काय म्हणतो पहा, 1600चे 60% हे क्षच्या 80% इतके आहे, तर क्षची किंमत किती? तर या ठिकाणी जो क्ष आहे त्याची किंमत आपल्याला या ठिकाणी थोडक्यामध्ये सांगायची आहे. तर क्षला आपण काय मानू, तर क्षला या ठिकाणी थोडक्यामध्ये जे काय ते एक्स मानू, तर एक्स मानू किंवा क्षच मानू, काही हरकत नाही, क्षला क्षच मानू. तर या ठिकाणी पहा 1600चे किती म्हटलेलं आहे, 1600चे या ठिकाणी 60% म्हटलेलं आहे. त्यानंतर 80 एक्स बरोबर जे की 80% या ठिकाणी या प्रकारे जो की याचं समीकरण बनणारं असेल. तर याचं आपण समीकरण मांडलं तर कशा प्रकारे समीकरण तयार होईल पहा, 1600 गुणाकारामध्ये 60% म्हणजेच काय, तर वरी 60 आणि खाली 100, टक्के म्हणजे काय 100 येते हे तुम्हालाही माहीत आहे. त्यानंतर क्ष बरोबर क्ष गुणाकारामध्ये त्यानंतर वरी 80 आणि खाली 100 या प्रकारे जे काही याचं समीकरण बनणारं असेल. 1600चे 60% आणि क्षचे 80% या ठिकाणी बरोबर आहे. तर या ठिकाणी काय शोधायला सांगितलं आपलं, क्षची किंमत, तर याची किंमत किती आहे आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे. तर समीकरण आपण आधी लिहून घेतलं, मांडून घेतलं आणि समीकरणानंतर आपण त्याचं जे आहे थोडक्यामध्ये आता याचा आपण छेद जे आहे आपण आता कॅन्सल करू. तर छेद काय आहे, तर 100 हा छेद या ठिकाणी कॅन्सल होणारा असेल. म्हणजे काय उरलं आता पहा, या ठिकाणी पाहिलं तर 1600 गुणाकारामध्ये 60 आणि क्ष गुणाकारामध्ये जे की 80, आणि जर हा क्ष बाहेर आला तर हे मध्ये जाऊन काय होणार असेल, जे की भागाकारामध्ये. कसं होईल, तर क्ष बाहेर आल्यानंतर 1600 गुणाकारामध्ये 60 आणि डिवाइड किती, जे की 80 हे जे आहे ते होणार असेल, कारण क्ष हा बाहेर आल्यामुळे तो भागाकारामध्ये जाणारा असेल. मग काय आपल्याला याच्यानुसार जे आहे ते मांडणी करून घ्यायची आहे. तर कशा प्रकारे होईल, तर क्ष बरोबर काय होईल, तर या ठिकाणी 80 दोन्ही जे की या ठिकाणी 8 2 16 म्हटल्याप्रमाणे शून्याला शून्य या ठिकाणी उरणार असेल, तर मग किती, जे की 2 20 शून्याला शून्य इथे गुणाकारामध्ये 60ला 60 हे जे आहे ते येणारं असेल. मग काय आपल्याला याचा गुणाकार करून घ्यायचा आहे, 20 गुणिले 60 म्हणजे किती येतं, जे की 6 दुनी 12 120 1200, तर या ठिकाणी किती येतं, जे की 1200 हे जे आहे जे या ठिकाणी येणारं असेल. म्हणजेच काय, तर क्षची किंमत किती होणारी असेल, तर क्षची किंमत जे की 1200 एवढी जी आहे ती होणारी असेल, जे की पर्याय नंबर आपल्याला ब मध्ये पाहायला मिळते. तर मित्रांनो हे प्रश्न PYQ प्रश्न आहेत जे की MPSCने ग्रुप Cच्या एक्झाममध्ये विचारलेली, त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न मी शिकवत आहे, समजावून सांगत आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील असेच प्रश्न विचारले जातात, असेच प्रश्न तुम्हाला जे की परीक्षेमध्ये येत असतात. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव करणं, प्रॅक्टिस करणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. दुसऱ्या कोणत्याही मार्गाला तुम्ही भटकण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारच्या सरावाला जरी लागलात, उर्वरित दिवसांमध्ये अंतिम दिवसांमध्ये तुमची चांगली आणि परफेक्ट तयारी मित्रांनो होणारी असेल. त्यामुळे पर्याय नंबर याचं ब हे होईल. पाहू आपण पुढचा प्रश्न.
पुढचा प्रश्न या ठिकाणी काय म्हणतो पहा, 5वा. 20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 15 मजूर रोज 8 तास करून किती दिवसामध्ये पूर्ण करतील? तर किती दिवसांमध्ये जे आहे ते पूर्ण करणारे असतील, या ठिकाणी पहा असा प्रश्न आहे. तर यासाठी एक सिंपल सूत्र आहे पहा. जे सूत्र कोणतं आहे ते तुम्ही लक्षात ठेवून घ्या. सूत्र आहे M1 इंटू D1 इंटू T1 इक्वल टू M2 इंटू M2 गुणाकारामध्ये पुन्हा D, पुन्हा त्यानंतर आहे T2. तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे. तर हे झालं याचं सूत्र आहे. हे बेसिक सूत्र आहे. IMP तुम्ही लक्षात ठेवून घ्या. M1 गुणाकारात D1 गुणाकारात T1 बरोबर M2 गुणाकारात D2 गुणाकारामध्ये T2 या प्रकारे. तर M1 म्हणजे मजूर, T म्हणजे टाईम म्हणजे तास, आणि D म्हणजे डेज म्हणजे की दिवस. या प्रकारे याचा थोडक्यामध्ये फुल फॉर्म हा होणारा असतो. तर यामध्ये पहा M1 जर आपण पाहिलं, जी पहिली प्राथमिक माहिती, तर M1 मध्ये जे काही पहिले जे मजूर आहेत, पहिले किती मजूर होते या ठिकाणी 20, राईट. हे 20 मजूर होते. त्यानंतर त्यांसाठी किती तास लागत होता, तर या ठिकाणी पहा 6 तास या ठिकाणी लागत आहे. त्यानंतर जे दिवस आहेत, किती दिवस लागत आहेत, तर दिवस या ठिकाणी 15 दिवस लागत आहेत, जे की पहिल्या माहितीनुसार. त्यानंतर दुसऱ्या माहितीनुसार पहा, दुसरी मजुरी आपण जर या ठिकाणी पाहिलं तर किती मजूर, जे की 15 या ठिकाणी पहा. त्यानंतर टाईम किती, तर 8 तास या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी आपल्याला शोधायचं काय आहे, तर दिवस हे आपल्याला शोधायचे आहेत. आता दिवस हे किती लागतात हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर सिंपली आपण जे सूत्र आहे, सूत्राच्या किमती आपण परिपूर्ण ठेवून घेऊ. तर सूत्रामध्ये सुरुवातीला काय दिलेलं आहे, 20 गुणाकारामध्ये 6 गुणाकारामध्ये 15 हे आहे. त्यानंतर 15 गुणाकारामध्ये दिवस आपल्याला शोधायचे आहेत म्हणून D2 लिहून घेऊ. त्यानंतर 8 हे आपण जसं तसं लिहून घेऊ. 8 हे तास असल्यामुळे मग काय आपण आता याची आपण मांडणी करून घेऊ. D2 हे आपण बाहेर घेऊ. त्यानंतर 20 गुणाकारामध्ये 15 गुणाकारामध्ये 6 येईल. त्यानंतर पुढे काय येईल, तर 15 गुणाकारामध्ये 8 हे जे आहे ते येणारं असेल. मग याची आपण योग्यतारित्या जे आहे आपण याची मांडणी करून घेऊ. तर यामध्ये पहा 20 गुणाकारात 15 गुणाकारात 6 आहे प्रथमतः. त्यानंतर 15 गुणाकारामध्ये 8, कारण का D2 हे बाहेर आलेलं आहे. तर या ठिकाणी 15 हे जे की या ठिकाणी उडणारे असतील, 15ला आपण याचं डिवायडेशन्स करून घेऊ. मग काय उरणार असेल, D2 बरोबर 20 गुणाकारामध्ये 6 आणि भागाकारामध्ये जे की 8 हे जे आहे ते येणारं असेल. मग याचा जर आपण तिरपा गुणाकाराने भागाकार करून घेतला तर वरी या ठिकाणी पहा किती येतं, 6 दुनी 12 म्हणजेच की 120, शून्याला 0, मग 8 या ठिकाणी येणारं असेल. तर 8नं आपण 120ला डिवाइड केलं तर किती येतं, या ठिकाणी पहा 8 1 8 या ठिकाणी उरले तर किती येतं, जे की 15 हे जे आहे ते येणारं असेल. म्हणजेच काय, तर किती दिवस लागणारे असतील, तर त्यासाठी 15 दिवस जे की लागणारे असतील. D2 किती, 15, म्हणजेच पर्याय नंबर काय होईल, जे की ब या ठिकाणी याचं जे आहे ते उत्तर जे की होणारं असेल. तर मित्रांनो, प्रश्न जरी कितीही आपला लांबलचक मोठा आपल्याला दिसू लागला तर आपण त्याची योग्य त्या प्रकारे जर सूत्रामध्ये आपण त्याची मांडणी जर करून घेतली तर 100% आपल्याला त्याचं अचूक उत्तर जे आहे मित्रांनो काढता येतं. तर हे सूत्र तुम्ही लिहून ठेवा. इतरत्र आपण भविष्यामध्ये अजून खूप सारे प्रश्न प्रॅक्टिस करणार आहोत. रेग्युलरली व्हिडिओज आपले येणारे असतील त्यामध्ये मी तुम्हाला सेम सूत्रावर प्रश्न आधारित तुम्हाला सोडवण्यासाठी सांगेल. त्यावेळेस मित्रांनो तुम्ही हे सूत्र वापरून सोडवू शकाल. त्यामुळे सूत्र इम्पॉर्टंट आहे, लिहून घ्या आणि तुम्ही हे सूत्र तोंडपाठ करून ठेवा. त्यानंतरचा पहा पुढचा प्रश्न या ठिकाणी काय म्हणतो, 6वा प्रश्न आहे आपला. काजूची किंमत प्रति किलो ₹1000 तर पिस्त्याची किंमत प्रति किलो ₹1200 आहे. जर काजू व पिस्त्याचे मिश्रण प्रति किलो 1050 विकले तर त्या मिश्रणात पिस्त्याच्या काजूची असलेले प्रमाण किती? तर काय म्हटलेलं आहे या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला की पिस्त्याचे काजूशी असलेलं प्रमाण. तर पिस्ता व काजू आपल्याला प्रमाण हे जे आहे ते काढायला सांगितलेलं आहे. तर प्रश्न खूप अवघड वाटत आहे परंतु प्रश्न अतिशय सोपा आहे मित्रांनो. पहा काजूची किंमत किती दिलेली आहे, सुरुवातीला आपल्याला काजूंची किंमत किती आहे, काजूंची किंमत या ठिकाणी पहा प्रति किलो, तर या ठिकाणी पहा 1000 दिलेलं आहे. पुन्हा त्यानंतर पिस्त्याची किंमत किती आहे, पिस्त्यांची किंमत किती आहे, तर 1200 या ठिकाणी 1200 दिलेली आहे. त्यानंतर मग काय म्हटलेलं आहे, मिश्रणाची सरासरी किंमत, मिश्रणाची सरासरी किंमत मी शॉर्ट लिहितो डायरेक्टली. तर किती आहे मिश्रणाची सरासरी किंमत काजू व पिस्त्याच्या मिश्रणाची प्रति किलो, तर या ठिकाणी पहा 1050 हे जे आहे या ठिकाणी दिलेलं आहे. मग आता आपण त्रिमिती फरक आपण या ठिकाणी काढू. त्रिमिती फरक म्हणजे काय, तर प्रमाण काढण्यासाठी आपण या दोघांमधला जो समभेद आहे तो आपण या ठिकाणी काढू. म्हणजे त्रिमिती आपण त्याला काय म्हणतो, त्रिमिती
फरक असं जे आहे ते म्हणतो. मग काजूचे प्रमाण आपण सुरुवातीला काढू. काजूचं प्रमाण काय होणार असेल पहा. काजूचं या ठिकाणी पहा, काजू आणि पिस्त्यांचं आपण एक काजूचं प्रमाण या मिश्रणामधून आपण काढत आहोत. तर या ठिकाणी पहा काजूचं प्रमाण किती येणार असेल 1200 मायनस 1050 जे काही मिश्रणामधून. तर किती येतं 1200 1050 तर जे की 150 एवढं जे आहे ते येणारं असेल. मग आपण या ठिकाणी पहा पिस्त्याचं काढू. पिस्त्याचं 1050 मायनस 1000 तर किती येणार असेल जे की या ठिकाणी पहा 50 एवढं जे आहे ते येणारं असेल. थोडक्यामध्ये पहा आय थिंक काजूचं प्रमाण जे की या ठिकाणी 1000 दिलेलं आहे आणि पिस्त्याचं पण जे आपण फरक काढलेला आहे तो सारखाच आहे. काही नावं वेगळी झाले म्हणजे काही फरक पडत नाही, परंतु जो प्रमाण जो की निघालेला आहे. मग आपल्याला काय म्हटलेलं आहे जे की काजू आणि पिस्ता यांचं जे प्रमाण आहे ते या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. तर काजू आणि पिस्ता तर त्रिमितीय फरकामध्ये या प्रकारे होत असतं. तर मग आपण याचा फरक काढू या ठिकाणी म्हणून घेऊ. त्यानंतर आहे काजू बरोबर पिस्ता किती निघणार असेल पहा 150 जे की 50 150 तर या ठिकाणी आपण याला भाग जर दिला तर पहा 5 × 5 5 × 15 म्हणजेच काय तर या ठिकाणी 50ने याला 150ला हा जो की भाग बसतो म्हणून 1ला 1 येणारा असेल आणि जे की 3 म्हणजे की 3 1 या प्रकारे जो की याचं उत्तर होऊ शकेल का जे की पर्याय नंबर क मध्ये आपल्याला दिसत आहे. तर पर्याय नंबर क मधलं हे उत्तर होणारं नाही. 3 1 का होणार नाही कारण की आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे. प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की पिस्त्याचे काजूशी असलेलं प्रमाण. तर पिस्त्याचं काजूशी असलेलं प्रमाण हे विचारलेलं आहे. मग या ठिकाणी पहा पिस्ता किती आहे या ठिकाणी पिस्ता जो की 1 आहे आणि काजू किती आहे तर जे की 3 आहे म्हणजे की एकाच 3 हे जे आहे जे की याचं उत्तर होणारं असेल. म्हणजेच काय तर पर्याय नंबर अ हे याचं उत्तर जे की होणारं असेल. तर असे देखील काही पर्याय असतात परीक्षेमध्ये जे की तुम्हाला मित्रांनो कन्फ्यूज करत असतात आणि काही गडबडीमध्ये तुम्ही त्याचं हे उत्तर जे की निवडू शकलेलं असाल, परंतु पर्याय नंबर अ या ठिकाणी याचं जे आहे ते उत्तर होणारं असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 6 क्वेश्चन होते जे की आपण या भागामध्ये पाहिलेलं आहे भाग 2 मध्ये. तर अशा प्रकारचे प्रश्न आपण रेग्युलरली आता अतिशय महत्त्वपूर्ण संभाव्य परीक्षेच्या दृष्टिकोनात आपण सर्व काही कव्हर करणार आहोत. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना तलाठी भरतीसाठी आपली संपूर्ण टेस्ट सिरीजची बॅच इन्रॉल करायचा आहे त्यांनी लगेचच्या लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून मित्रांनो लगेचच्या लगेच जॉईन करू शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.